बातमी आमच्यापर्यंत येत आहे, तर त्याच्याबद्दल कुमार भाऊ तुमचं मत आम्हाला इथं सांगा. हो, बरोबर आहे. आज एक अर्ज राहिला होता. तो सुद्धा त्यांनी आपण केलेले विकास कामं आणि प्रभागाचा केलेला जो विकास आहे व संग्रामभाईंच्या मार्गदर्शनाखाली जी आपण विकासाची गंगा आपल्या प्रभागात नेली त्याच्याकडे पाहून त्यांनी एक सन्मानपूर्वक तो अर्ज मागे घेतला आहे. आता आज तसं जर पाहिलं तर आज जो शेवटचा एक अर्ज होता त्यांनी सुद्धा स्वतःहून जाऊन माघार घेतल्यामुळं ही शक्यता वाढलेली आहे. पाहिलं तर जी संग्रामभाईंनी आम्हाला शहरामध्ये काम करताना जी शिकवण दिली आणि नागरिकांचा विश्वास आपण कसं संपादन करायचा हे त्यांनी जे शिकवलं आणि एक आपल्या प्रभागाचा विकास कसा करायचा हे सुद्धा शिकवलं आणि त्याच्या याच्यावरच आज मी या पदापर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे जसं म्हणताय की बिनविरोध झाल्यासारखं आहे तरी सुद्धा मी तीनही जे आपले महायुतीचे उमेदवार आहे, एक आमच्या इथं कमळाचा उमेदवार आहे भाजपचा आणि दोन आता मी सोडल्यानंतर दोन घड्याळाचे उमेदवार राहतील. तर त्यांचं मी शेवटच्या ताकदीपर्यंत माझे सर्व नातेवाईक, माझे सर्व मित्र, माझं संपूर्ण गाव, प्रभागातील ज्या ज्या नागरिकांसाठी मी काम केलं तो प्रत्येक नागरिक त्या तिन्ही उरलेल्या उमेदवारासाठी त्याच जोशाने आणि त्याच ताकदीने काम करणार आणि आमचा पॅनल हा संपूर्ण भरपूर मतांच्या लीडनी निवडून येणार. तोपर्यंत माझा संपूर्ण पॅनल निवडून येत नाही तोपर्यंत मी गुलालाचा कण सुद्धा अंगावर घेणार नाही. ज्या दिवशी माझा संपूर्ण पॅनल निवडून येईल त्याच दिवशी आतिषबाजी बाजी आणि गुलाल मी माझ्या अंगावर घेणार आहे. कुमार भाऊ तुम आगे बढ़ो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.